वेलकम बॅक टू माय चॅनल कोल्हापूरची मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली. आणि आज आहे गणपती विसर्जन. म्हणजे कधी आले आणि कधी गेले असं कळतच नाही आणि एवढा लवकर वेळ जातो. तर आता लास्ट मोमेंटला मी चालली माझ्या फ्रेंडच्या घरी त्यांचा गणपती बघायला. सो लेट्स गो. मला वेळ अजिबात मिळाला नाही म्हणून मी आत्ता चालली आहे लिटरली. आणि मग घरी येऊन आमचा विसर्जन करणार गणपती. लेट्स गो. घेतले होते. विष्णूचे 10 अवतार आहेत. मत्स्य, कुर्मा, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. हे अवतार आपल्याला शौर्य, दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि शहाणपणाचे धडे देतात. धन्यवाद. तभी प्रलय की आहट हुई और विष्णु मत्स्य रूप में प्रकट हुए, वेदों को वापस लाने और जीवन को संभालने के लिए. देवता और दानव अमृत की खोज में समुद्र मंथन कर रहे थे, लेकिन मंदराचल पर्वत डूबने लगा. तब विष्णु ने कूर्म रूप धारण किया और पर्वत को अपनी पीठ पर थाम लिया. हिरण्याक्ष ने पृथ्वी को पाताल में खींच लिया था. तब विष्णु वराह बने और धरती को बाहर निकाला. जब भक्त प्रहलाद की आस्था रौंदे जाने लगी और अत्याचार अपने चरम पर था, तब न स्त्री न पुरुष, न दिन न रात, एक गरज उठी, स्तंभ फटा और प्रकट हुए नरसिंह, क्रोध से जलता हुआ न्याय. सतयुग ढल चुका था और त्रेता युग की आहट हुई. अब बढ़ा राजाओं का युग, साथ ही आया उनका घमंड. बलि राजा न्यायप्रिय थे, लेकिन उनका अभिमान आकाश छूने लगा था. तभी आया एक छोटा ब्राह्मण बालक, विष्णु स्वयं, वामन रूप में, जिसने 3 पगों में उसका सारा साम्राज्य समेट लिया. जब क्षत्रियों ने नारायणाय नमो नमः, वासुदेवाय नमो नमः, नारायण. सो हा आहे माझा आजचा विसर्जनचा व्हिडिओ. आणि मी लिटरली आयत्या वेळी नेसली आहे पूर्ण साडी. आणि मम्मा म्हणते नको जायचं, बट मी हट्ट केला. तर काल विसर्जन झालं आणि त्याच्यानंतर मी खूप एक्झॉस्ट झाले होते म्हणून मी लगेच येऊन झोपून गेले, कारण का माझ्यात अजिबात एनर्जी नव्हती. आणि आज आहे नेक्स्ट डेची इव्हनिंग आणि मी आत्ता जस्ट स्वरसेतूच्या इव्हेंटला जाऊन आले आहे. आणि टुडेज इव्हेंट काय होता ते तुम्ही माझ्या इन्स्टाला चेक करा. अँड येस, मला जे म्हणायचं होतं दॅट आय विल से ना, की मला ह्या वर्षी खूप मंडळांनी बोलवलं होतं आरती करायला या किंवा आमच्या मंडळाला व्हिजिट करा वगैरे वगैरे. आणि खूप जणांनी घरी पण बोलवलं होतं, बट मला थोड्या जणांकडे जाता नाही आलं बिकॉज माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, कारण का मला खूप ठिकाणी जायचं होतं लिटरली. तरी पण मी खूप मॅनेज करून सगळे मंडळ ऑलमोस्ट कम्प्लीट केले. आणि जिथे मी जाऊ शकले नाही, आय एम रिअली सॉरी. नेक्स्ट इयर मी पक्का येईन. आणि मला सगळ्या गणपती बाप्पांच्या आरतीचा मान मिळाला, त्यासाठी आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर यू गाईज, बिकॉज तुम्ही सपोर्ट केला म्हणून एवढं सगळं झालंय. अँड येस, दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ अँड ऑल्सो फॉलो माय